हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण शेतामध्ये आलो होतो. खूप दिवस झाले लॉंग ब्लॉग अपलोड केलेला नाही मी, कारण माझे पेपर जवळ आलेले आहेत. त्यामुळे अभ्यास करावा लागतो खूप, तर वेळ मिळत नाही मला. पण आज संडे आहे, आज वेळ काढून शेतामध्ये आलेलो आहे मी. आणि हे आमचं शेत आहे, हे आमचे आंब्याचे झाड आहेत. आणि हे 20-30 दिवसामध्ये पिकवण्यासाठी देणार आहोत आम्ही. पिकवण्यासाठी म्हणजे याला व्यापारीला दिलेलं आहे, ते तोडून याला घेऊन जाणार आणि ते पिकवून मार्केटमध्ये विकणार. तर हे असे आमचे मोठे झाड 50 ते 60 झाड आहेत. आणि जे या साईजचे झाड आहेत, हे जे 5-5.5 फूटचे झाड आहे, हे आम्ही 1-2 वर्षाखाली लावलेले आहे. याचं याला पण फुलोरा आलेला होता, पण याचं आम्हाला फळ घ्यायचं नाही. याला 3-4 वर्षापर्यंत याच्या मधातून याला कटई करायची याची, कारण याचं खोड मजबूत होण्यासाठी. आत्ता जर आपण याचे फळ घेतले, फुलोरा याचा जर कट नाही केला, तर त्या फळाच्या वजनाने झाड डायरेक्ट खाली पडत असतं. त्याच्यामुळं आपल्याला 3 वर्ष याचं फळ याच्यातून आपल्याला काहीच फायदा नाही. आणि 4 वाजलेले आहेत, तरी पण खूप ऊन लागत आहे. आणि ह्या पट्टीमध्ये आमचा गहू होता, गहू पेरलेला होता. तर ते गहू काढलेला आहे आणि नांगरटी झालेली आहे. किती छान दिसत आहे बघा तुम्ही. आणि हे आमचा स्वराज 717 ट्रॅक्टर आहे. याला पाठीमागे हे रूटर लावलेलं आहे. हे छोटा ट्रॅक्टर घेण्याचा उद्देश असा होता की आपले जे हे मोठे झाड आहेत आंब्याचे, तर त्याच्या आतून जे मोठं ट्रॅक्टर असतं ते जातं, पण त्याच्या जे वरची त्याची बॉडी असती ते या झाडाच्या फांद्यांना अडकते. त्याच्यामुळं आपण छोटं घेतलेलं आहे. आणि याचं सायलेन्सर पण असं वर होतं, तर त्याला आपल्याला खाली पण करता येतो. आणि हे जे आपलं अंतर आहे, हे किती 3 फुटाचं अंतर असेल एक अंदाजा. तर याच्यामधून आपलं ते छोटं ट्रॅक्टर इझिली सगळं काम करू शकतं. याच्यामध्ये रूटर करू शकतो आपण, पुन्हा जे काही काम आहेत ते पण आपण करू शकतो. ऊन खूप तपलेलं आहे, 4 वाजलेले आहेत तरी पण ऊन खूप लागत आहे. आणि हे इकडं पूर्ण नांगरटी केल्यामुळं आमची स्कूटी आम्हाला तिकडंच बाहेर रोडवर ठेवावं लागली. कारण काल मी इकडं घेऊन आलो होतो, पण खूप फजिती झाली. ह्या पूर्ण याच्यामध्ये तिचे टायर फसले होते, खूप परेशानी झाली. आणि हे आमचा मळा आहे, तुम्हाला त्याच्यावरती जाऊन दाखवतो पूर्ण कसा आहे. आणि हे आमचा मळा आहे, हे पूर्ण अँगलमध्ये आम्ही तयार केलेला आहे. याला खालून पूर्ण चॅनल लावलेले आहे आणि ही वर जाण्यासाठी सीडी बनवलेली आहे. आणि या सीडीला जे बाजूनं जे सपोर्टरचं असतं ते अँगलमध्ये, त्याचं काम अजून बाकी आहे. आणि थोडं रिक्शी आहे वर जाण्यासाठी, कारण पावसामध्ये ते सपोर्टर नसल्यामुळे थोडीशी भीती आहे. आणि इथं पण असे सपोर्टर येणार आहेत, त्याचं काम बाकी आहे. आणि मळ्यावर गेल्याच्या नंतर सगळं आपल्या शेताचा व्ह्यू इथून दिसतो, कुठं काय चालू आहे, तिकून जनावर येत आहेत की नाही ते सगळं दिसतं. आणि आंब्याची झाडं पण पूर्ण दिसतात. आणि याच्यावरती आम्ही एक बाज ठेवलेली आहे, इथे एक बाज आहे. आणि याच्या खाली पण साचे आहेत बाज ठेवण्यासाठी, म्हणजे एका मळ्यावर 2 बाज आपण ठेवू शकतो आणि 2-3 जण आपण झोपू शकतो. आणि या साईडला पण आंब्याचे झाड लावलेले आहेत, काही छोटे आहेत आणि काही मोठे आहेत. आणि याच्यामध्ये भुईमूग पण आम्ही लावलेला म्हणजे पेरलेला आहे. तर इथून खाली येण्यासाठी थोडीशी फजिती होते, कारण याचं अजून काम बाकी आहे. आमचा वाघू पण वर चढण्याचा खूप प्रयत्न करत होता, 4 पायाचा वाघू, पण त्याला चढता आलं नाही, त्याच्यामुळे ते इथून पडला.
इकडं काय आहे आमच्या शेतामध्ये हे तुम्हाला कधीच दाखवलेलं नाही, आज तुम्हाला दाखवू. तर या पट्टीमध्ये या पट्टीला चारी बाजूने तार कंपाऊंड केलेला आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये गेट आहे. आणि हे थोडासा घरी पुरेल एवढा भुईमुग आम्ही पेरलेला आहे. आणि याच्यामध्ये आईनं हे वांग्याचे झाड पण लावलेले होते 5-6, आणि याला वांगे चांगले आलेले होते, पण हे काही वांगे तोडण्यात आले नाही, त्याच्यामुळे उन्हानं असे पूर्ण पिवळे झालेले आहे. आणि या पट्टीमध्ये हे छोटे झाड पण खूप लावलेले आहेत आंब्याचे. हे 2-3 फुटाचे झाड आहेत, हे छोटे आहे. आणि या झाडाला कटाई करायची गरज नाही, कारण हे छोटे झाड असल्यामुळं याचं बूड जे आहे ते ॲटोमॅटिक मोठं होणार आहे. आणि हे तिकडं लावलेले होते त्या साईजचे इकडं 5 फुटाचे आंब्याचे झाड आहेत. आणि इकडं जाता येणार नाही कारण पूर्ण स्प्रिंकलर चालू आहेत. स्प्रिंकलरचा आवाज एवढा भारी येत आहे, एकदम शांत वातावरण आहे आणि स्प्रिंकलरचा आवाज एवढा छान येत आहे. आणि आमच्या शेजारी पण स्प्रिंकलर चालू आहेत, तिकडला पण आवाज खूप छान, म्हणजे एकदम असा सायलेंट वातावरणामध्ये पाण्याचा आवाज, म्हणजे एक वेगळाच आवाज येत आहे. हे स्प्रिंकलरचा पाईप आहे. खूप ऊन लागत आहे, मी रुमाल आणलेला आहे सोबत, पण रुमाल मी बांधलेला नाही. आता उन्हामुळे चेहरा खूप माझा काळा पडणार आहे, खूप घाम पण येत आहे. आणि हे आमच्या शेतामध्ये बांबूचे झाड लावलेले आहे, इकडं पण आहेत आणि या साईडला पण आहेत. पण आम्ही याला यावर्षी कट करणार आहोत, कारण याचा आम्हाला फायदा काही होत नाही आहे. तेवढे बांबू आम्हाला लागत होते या झाडांना बांधण्यासाठी, तेवढे कामी आले. आणि तोडण्याचा उद्देश असा आहे की आता आपण जे मळ्यावरती गेलो होतो तिथून जर या साईडला हे जे मोठेले आंबे आहेत इकडं आपण पाहिलं तर हे बांबूचे झाड खूप उंच आहेत. याच्यामुळं याच्या मागची साईड जी आहे ह्या पट्टीतलं, तिकून आपल्याला बघायला थोडीशी अडचण येत आहे, तिकडले आंबे दिसत नाहीत. कारण जनावर वगैरे त्यांचा खूप त्रास आहे या साईडला, तर त्यामुळे क्लिअर विजनसाठी आपल्याला हे झाड तोडायचे आहेत. आणि हे ठिबकचा पाईप आहे, तुटलेला आहे. आणि या आंब्याच्या झाडांना पूर्ण आम्ही ठिबक लावलेला आहे. हे बघा, हे ठिबकचे पाईप आहेत, पूर्ण आंब्याच्या झाडाला ठिबक सिंचन केलेलं आहे. आणि हे बघा, हे या साईजचे आंबे आलेले आहेत आणि हे आता 10 दिवसात पिकवण्यासाठी जाणार आहेत. या आंब्याच्या वजनामुळं पूर्ण फांदी खाली लोंबलेली आहे आणि हीच सिच्युएशन पूर्ण झाडांची झालेली आहे. सर्व झाडाला आंबे आलेले आहेत, बघू शकता तुम्ही, खूप आंबे आलेले आहेत. आणि मागच्या पंधरवाड्यामध्ये खूप वारा आणि पाऊस होता, त्याच्यामुळं खूप आमचं नुकसान झालेलं आहे. वाऱ्यामुळे आंबे पडले होते खूप. मी यूट्यूबला शॉर्ट्स पण टाकलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये ठिबक चालू असल्यामुळं खूप चिखल झालेला आहे. आणि हे इकडं ते आपल्या छोट्या ट्रॅक्टरची ट्रॉली आम्ही ठेवलेली आहे. इथं जास्त काम नसतं आम्हाला, गहू वगैरे घरी नेण्यासाठी फक्त आम्ही याला वापरतो. आणि त्याच ट्रॅक्टरचं हे पेरणी यंत्र आहे, भूमी ॲग्रो कंपनीचं. आणि हे आमचा कॅमेरा आहे, याच्यासमोर मी प्रत्येक वेळेस आलो की हे अलार्म वाजवतो, ह्युमन डिटेक्शन अलार्म. हे बघा तुम्ही. आणि हे सोलार कॅमेरा आहे, मी याला ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं होतं. त्यावेळेस मला आठवत नाही, याला खूप एक 1-1.5 वर्ष झालेलं आहे. 7-8 हजारला मी ऑर्डर केलेला होता, त्यावेळेस त्याची प्राईज होती. आत्ता प्राईस कमी झाली असेल, एक अंदाजा माझा. आणि हे सोलारचं आहे. तुम्हाला जर हे कॅमेरा आवडला असेल तर मला तुम्ही DM करू शकता, मी तुम्हाला याची लिंक शेअर करेल.
आणि या साईडला ज्या 2 टाक्या दिसत आहेत, तर एका टाकीमध्ये हे जे फवाऱ्याचं जे पाईप आहे, याची मोटर या टाकीमध्ये टाकत असतो आम्ही आणि पूर्ण ही पाईप आथरून याची फवारणी केली जाते. ही एक फवाऱ्याची टाकी आहे आणि ही टाकी नॉर्मल यूजसाठी आहे. आणि हे सगळे इकडं आंब्याचे झाड आहेत आणि ह्या पूर्ण पट्टीमध्ये जे मध्यभागी हे लिंबाचं झाड आहे, हे खूप छान दिसतंय. हे मला खूप आवडतं झाड. पप्पा म्हणू लागले याला तोडायचं, पण आम्ही तोडू दिलं नाही. आणि या इथं आमची बाज ठेवलेली आहे. त्या मळ्यावरती पण एक बाज आहे आणि इथं पण एक बाज आहे. इथं आम्ही बसत असतो, आराम करत असतो. तर आमचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्यासाठी आपण इथेच थांबू, कारण आजचा शूट घेत आहे माझी छोटी बहीण श्रेया. तिचे खूप हात दुखत आहे आणि उन्हामध्ये पूर्ण तिला मी खूप फिरवलं आहे, त्याच्यामुळे तिचा चेहरा उतरलेला आहे. तर थँक्यू.